बोरफळ येथे खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी। बोरफळ येथे भंडाऱ्याची उधळण करत खंडोबा काठी उत्सव साजरा। औसा तालुक्यातील बोरफळ येथे खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बोरफळ येथे खंडोबा देवाची यात्रा उत्साहात, गावभर भक्तिमय जल्लोष, अनेक काटेकरी व खंडोबा भक्तांची कार्यक्रमाला उपस्थिती। बोरफळ येथे खंडोबा देवाची पारंपरिक यात्रा यंदा मोठ्या उत्साहात, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपत साजरी करण्यात आली। पहाटेपासून उशिरापर्यंत चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना महिला, पुरुष, ज्येष्ठ आणि युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। यात्रेची सुरुवात करताना बोरफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली व मानाची आरती घेत घोड्यावरती खंडोबा देवाची मूर्ती विराजमान करून गावभर मिरवणूक काढण्यात आली। यावेळी खंडोबा भक्तांनी सवाऱ्या खेळत भंडाऱ्याची उधळण करत रात्री वाघ्या मुरळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। त्यानंतर गावातील तसेच परिसरातील मानाच्या पालखी, मानाची काठीचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मंदिराकडे मार्गस्थ झाले। खंडोबा देवाचे अभिषेक, महापूजा, आरती आणि महाप्रसाद या कार्यक्रमामुळे मंदिर परिसर दिवसभर भक्तांनी फुलून गेला। पाळणा, मानाचे हार, खोबरे, भंडाऱ्याची उधळण, नारळ व नवस फेड यामुळे देवस्थान परिसरात पारंपरिक देवदर्शनाची अनोखी झलक पाहायला मिळाली। स्थानिक खंडोबा संभाजी सुरवसे, गोरोबा सुरवसे, गंगाधर सुरवसे या भक्तांनी सांगितले, खंडोबा देव आमचे कुलदैवत आहे। वर्षभर वाट पाहून ही यात्रा येते, त्यामुळे गावातील लोकात मोठा जल्लोष पाहायला मिळाला। यावेळी बोरफळ ग्रामस्थ व भाविकांसाठी रुचकर अशा महाप्रसादाचे देवस्थान समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोरोबा सुरवसे, गंगाधर सुरवसे, वामन सुरवसे, बालाजी वाघमारे, शहाजीराव सुरवसे, बळी सुरवसे, सुधाकर वाघमारे, युवराज सुरवसे, शिवाजी सुरवसे, श्री अनंत सुरवसे, बबन वाघमारे, दत्ता नंजिले, बाळू वाघमारे, मनाजी सुरवसे, पांडुरंग गोसावी, सुदेश देशमुख, सुधाकर बनसोडे, बोराटे अण्णा, विश्वनाथ जाधव, पंडित सुरवसे, गोरोबा डुकरे, सोपान डुकरे, अशोक सुरवसे, बबन वाघमारे सह बोरफळ ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे खंडोबा देवस्थान बोरफळ या गावी प्रतिवर्षाप्रमाणे काठी उतराई कार्यक्रम दर त्या वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि भंडाऱ्याची उधळण केली जाते। यामध्ये गावी मंडळ सहभागी असतात व सर्व गावातील ग्रामस्थही सहभागी असतात आणि काठ्याचा कार्यक्रम मिरवणूक करून साजरा केला जातो। प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या गावामध्ये बाहेर गावाहून 40 ते 50 काठीकर येतात आणि ते मिरवणूक गावामध्ये केली जाते, पूर्ण गावामध्ये फिरवली जाते आणि सर्व वावी मंडळ काठीचा कार्यक्रम करून महाप्रसाद घेऊन सर्व गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे गावातील कोणीही चोर पेटवत नाही, महाप्रसादाचा आयोजन केलं जातं। म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी यामध्ये सहभागी होतात आणि जेजुरी या ठिकाणी जसा कार्यक्रम होतो तसाच कार्यक्रम बोरफळ गावामध्ये साजरा केला जातो। संभाजी मनोहर सुरवसे, राहणार बोरफळ, तालुका औसा, जिल्हा लातूर। आज आपल्या बोरफळ गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हा काठी उतरायचा कार्यक्रम आम्ही आमच्या वडिलोपार्जित करत असतो। आज या बोरफळ गावामध्ये आमच्या आजूबाजूच्या गावातील परिसरातील अशा अनेक मानाच्या काठ्या या बोरफळ गावामध्ये येतात व आज आमच्या गावामध्ये अशी भव्य दिव्य असं जेजुरीमध्ये जसा भंडारा उधळण केली जाते अशी या बोरफळ गावामध्ये देखील आज भंडारा उधळण केले जाते। तसेच वाघ्या मुरळीचा कार्यक्रम, महाप्रसाद इतका भव्य दिव्य असा महाप्रसाद केला जातो आणि या कार्यक्रमाला संपूर्ण गावात कसलीही आज चूल पेटत नाही। गावातील संपूर्ण लोक आज जेवण, लहान थोर पुरुष मंडळी सगळेच जेवण करण्यासाठी इथे येतात व गावात पूर्ण असा मोठा कार्यक्रम हा उत्सव साजरा होतो। असं होतं की आम्ही या गावात जे नवयुवक आहोत ह्या पुढाकार घेऊन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडतो। गावातील सर्वच तरुण मंडळ आम्हाला मदत करते। गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण, म्हणजे वयस्कर, वयोवृद्ध, महिला गावात सडा रांगोळ्या टाकून हा काट्यावरचं स्वागत, पूजन केलं जातं। मोठ्या प्रमाणात पूजन केलं जातं।
या कार्यक्रमासाठी बोरफळ ग्रामपंचायत तसेच बोरफळचे ग्रामस्थ अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहभाग करतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय मल्हार. खंडोबा देवस्थान बोरफळ तालुका औसा या देवस्थानच्या मंडळातर्फे एक सभासद म्हणून मी बोलत आहे. या मंडळाची स्थापना दिनांक 9/3/2001 या तारखेला झालेली आहे. मध्यंतरचा काळ जो होता तो थोडा रोडारकीचा आल्यामुळं या ठिकाणी आम्ही काही करू शकलो नाही. तरी यात्रा काट्या काढणे वगैरे काढत होतो गावातल्या गावात. पण 2005 पासून आतापर्यंत बाहेरगावच्या 50 ते 40 काठ्या 40 ते 50 काठ्या आम्ही बोलावत आहोत. त्या काठीकर तर्फे या ठिकाणी पूर्ण गावातून मिरवणूक काढून या ठिकाणी खंडोबापासून ते परत खंडोबापर्यंत या ठिकाणी काठ्या येतात व या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची महापूजा होते. काठ्याच्या ठिकाणी वारू लोक इतके भयंकर नाचतात की खंडोबा देवस्थान नरदुक व अंदोरा यांनी सुद्धा आमची नवलाई करून आम्हाला का बोलवत नाहीत असा सवाल केला. काल पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बोलावलं पण ते आम्ही काठ्या सोडून येत नाही, त्यांचं एक वाक्य आलं. हरकत नाही. तरी आज रोजी दिनांक 9/1/2026 रोज शुक्रवार या दिवशी आम्ही सगळ्या बाहेरगावच्या काठ्यांना भांडारवाटी देऊन बोलावून घेतलेलं आहे. या ठिकाणी बाहेरगावच्या काय काठ्या आलेल्या आहेत.